अखेर तो क्षण आला आणि 12 वर्षानंतर चॅम्पियन्स ट्रॉफीचा मान हा भारतानं पटकावला आणि पराभवाचा बदला काय घेणं असतं हे दुबईमध्ये भारतानं दाखवून दिलं. काल संपूर्ण भारतामध्ये दिवाळी होती. मागच्या एपिसोडमध्ये आपण बघितलं होतं की ज्यावेळेस भारत आणि न्यूझीलंड या अंतिम सामन्यामध्ये होतं त्यावेळेस दिवाळी होती, त्यावेळेस फराळ आपण केला होता, फटाके आपण आणले होते, कपडे आपण आणले होते, परंतु दिवाळी मात्र न्यूझीलंडनं साजरी केली होती. मागच्या एपिसोडमध्ये आपण म्हटलं होतं की जरी आता होळीचा सण आला असला तरी या होळीच्या दिवसामध्ये आपण मात्र दिवाळी साजरी करणार आहोत. आणि स्टुडिओमध्ये होता आपला सगळ्यांचाच आवडता आणि महाराष्ट्र क्रिकेट संघाचा व्हिडिओ अनालिसिस्ट स्वप्नील कदम. तर चला आज स्वप्नील बरोबर या सगळ्या गोष्टींवरती बोलू. त्यानेही सांगितलं होतं की आपण जल्लोष करायचा आहे छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये आणि काल स्वप्नील आला होता. पण स्वप्नीलला जाताना एक सांगितलं होतं की तुझ्यासाठी तोंड हे साखरेनं गोड करणार. तर चला पहिल्यांदा स्वप्नीलचं तोंड साखरेनं गोड करू आणि त्यानंतर मग स्वप्नील तोंड गोड झालं, तुझंही गोड झालं आणि संपूर्ण भारतीयांचं काल तोंड गोड झालं. कसा जल्लोष साजरा केलास तू पहिल्यांदा आणि मग मॅच कडे आपण जाऊ. जल्लोष खूप मोठ्याने साजरा केला. जसं मी म्हटलेलं की मॅच 50-50% होणार, निश्चित तशीच झाली मॅच. कारण मी जसं म्हटलेलं की न्यूझीलंड तगडी टीम आहे. दोनदा आपण त्यांच्याकडनं तीनदा म्हणायला पाहिजे, तीनदा आपण पराभवाचे धक्के त्यांच्याकडनं खाल्लेले. त्यामुळे कालचा बदला आपण पूर्ण केला आणि मी शिवाजी चौकात जाऊन आलेलो आहे. काल मी शिवाजी चौकात होतो आणि तुफान आम्ही दंगा मस्ती केली आणि भारताचा जो काही जल्लोष होता तो सगळा साजरा केला. कालच्या मॅचच्या अगोदर भारताची या सिरीज मध्ये ज्या पद्धतीनं भारताचा परफॉर्मन्स राहिला, कसं बघतोय सगळ्या परफॉर्मन्स कडे? ओव्हरऑल टीम वर्क होतं म्हणेन मी. कारण ज्या पद्धतीनं 2024च्या आपण वर्ल्ड कपला बघितलेलं टीम वर्क, तसंच टीम वर्क काल आपल्याला बघायला मिळालं. प्रत्येक प्लेअर आपल्या टीम साठी धावून आला कुठेतरी, असं म्हणेन मी. कालच्या मॅच कडे आता जाऊ. कालचा टॉस किती महत्वाचा होता आणि टॉस जिंकल्यानंतर पहिल्यांदा त्यांनी बॅटिंग घेतली. कारण माहिती होतं की 3-4 दिवस रेस्ट होती विकेटला, रोलिंग पण चांगलं झालेलं, त्यामुळे माहित होतं की बॉल थोडासा स्लो येणार आहे विकेटवरती. त्यामुळेच टॉस इम्पॉर्टंट होता. जसा न्यूझीलंडने टॉस जिंकला त्यांनी बॅटिंगचा निर्णय घेतला. जसं मी म्हटलेलं की ब्रेसवेल आणि डॅरेल मिचेल जर फॉर्म मध्ये आले तर भारतासाठी डोकेदुखी ठरेल. तर दोघांनी पण अर्धशतकी खेळी केली, त्यामुळेच तर न्यूझीलंड 250 पार करू शकले धावा. परंतु सुरुवातीला एक नाही, ज्या पद्धतीने सगळ्यांचे प्रेडिक्शन होते की टॉस त्यांनी जिंकलाय आणि कदाचित 280-290 या रन्स होतील, परंतु नेमकं कुठं फसलेत न्यूझीलंडची किवी? पहिल्या जर स्टार्ट बघितलं तर खरोखर फास्ट बॉलिंगला स्टार्ट चांगला करून दिलेला रवींद्रनं. कुलदीप यादवनं ज्या 2 विकेट काढल्या तिथं किवीज पूर्ण बॅकफुटला आले असं म्हणेन मी. आणि त्याच पद्धतीनं वरुण चक्रवर्तीनं पहिला झटका दिला आणि तिथून ज्या पद्धतीनं किवीच्या भोवती हे सगळे फासे आवडायला लागलेत. काल वरुण चक्रवर्तीची बॉलिंग, कारण तू सांगितलं होतं की सगळं लक्ष हे वरुण चक्रवर्तीकडे असणार आणि वरुण चक्रवर्तीने काल पहिला ब्रेक थ्रू दिला आणि त्यानंतर मग किवीची ही पडझड व्हायला लागली. हो, कारण जर बघितलं तर चांगला स्टार्ट मिळालेला, विकेटची गरज होती भारताला तिथे, तर ती वरुण चक्रवर्तीने करून दिली. त्यामुळेच तर किवी बॅकफुट वरती आले. आणि मी जसं म्हटलेलं की 40 ओव्हर खेळणं महत्वाचं होतं न्यूझीलंडला, कारण अवघड होतं, महत्वाचं म्हणण्यापेक्षा अवघड होतं असं म्हणेन स्पिन बॉलिंगला. तेच आपल्याला बघायला मिळालं. जवळजवळ 160 बॉल किवीजने डॉट खेळले मॅच मध्ये. आणि काल आपण म्हणत होतो की कोणतरी एक अँकर म्हणून त्या ठिकाणी राहावा आणि सगळ्यांना असं वाटत होतं की ज्या पद्धतीनं ऑस्ट्रेलियामध्ये स्टीव्ह स्मिथ आहे, इंडियामध्ये विराट कोहली आहे, त्या पद्धतीनं न्यूझीलंडमध्ये केन विल्यमसन आहे. काल केन विल्यम्सचा बकरा, खरं म्हणजे जडेजाचा तो बकरा आहे, परंतु काल केन विल्यम्सचा बकरा हा कुलदीप यादवनं केला. काय नेमकं केन विल्यम्स चुकला किंवा कशा पद्धतीने केन विल्यम्स दबावावरती आला की कुठं घडलं हे सगळं? विल्यम्सचा जर आपण विकेट बघितली तर सिंगल करायच्या नादात होता, फ्लिक करायला गेला, थोडासा बॉल स्लो आला, त्यामुळं कुलदीपकडे कॉटन बॉल देऊन बसला. जर केन विल्यम्स जर त्या ठिकाणी खेळला असता तर निश्चित जसं एक्सपर्ट्सनी सांगितलेलं की 280 धावांपर्यंत न्यूझीलंड पोहोचलं असतं. केन विल्यमसनच्याच बॅटिंगवरती ते तिथपर्यंत पोहोचले असते. काल खरं म्हणजे एक नाही, सुरुवातीला असं वाटत होतं की न्यूझीलंडच्या संघाबरोबर त्यांचं दैव आहे की काय, कारण भारताने कितीतरी कॅचेस हे ड्रॉप केलेत आणि ते ड्रॉप झालेले कॅचेस कदाचित भारताच्या पायावरती कुऱ्हाड मारल्यासारखे होईल का असं वाटत होतं, परंतु त्यातून भारत सावरला. परंतु काल मोहम्मद शमीची गोलंदाजी मात्र थोडीशी आपल्याला ज्या पद्धतीची अपेक्षा होती त्या पद्धतीला मोहम्मद शमी उतरलेला दिसला नाही. जसं मी म्हटलेलं की त्या विकेटवरती फास्ट बॉलिंग करणं सोपं नाहीये.
बॅटवरती बॉल येत होता, कारण आपण आपल्या इनिंगला पण बघितलं बॅटिंग करताना की त्यांचे जेव्हा फास्ट बॉलर्स आले थोडेसे आपण पण त्यांना रन केलं, म्हणून फास्ट बॉलिंग त्या विकेटवर करणं चॅलेंजिंग होतं. स्पिनरला खूप चांगली मदत होती. नवीन बॉलवरती जर बघितलं तर बॅटवरती बॉल येत होता, त्यामुळेच तर रवींद्र आणि यंगनं चांगली त्यांना सुरुवात करून दिली. एखादी मॅच आहे निघून जाईल, शमी पुन्हा कमबॅक करून दाखवेल. काल शमीनं 100 जरी गुन्हे केले असते तर काल 100 गुन्हे त्याचे माफ होते, कारण ज्या पद्धतीचा आनंद भारतीय संघाने दिलाय ना आपल्याला, त्याच्या पुढे सगळंच हे सगळं हे होतं. असं वाटत होतं की रचिन रवींद्र हा कुठेतरी पुन्हा एकदा त्या स्टार्ट मध्ये दिसतोय, त्या फ्लो मध्ये दिसतोय. काय स्ट्रॅटेजी केली होती त्याची विकेट मिळवण्यासाठी? स्ट्रॅटेजी म्हणण्यापेक्षा त्याची विकेट भारताला माहिती होतं की महत्वाची होती, कारण तो आउट झाल्यानंतर टीमचा जल्लोष पण वेगळा दिसत होता. आणि रचिन रवींद्रच्या बाबतीत बघायला गेलं तर आयसीसी टुर्नामेंटमध्ये त्याचे 5 शतक आहे. बरोबर. आपण जर बायलॅटरल सिरीज जर बघितलं तर त्याचा एकही शतक नाहीये, त्यामुळे सर्वांना माहित होतं की तो कुठेतरी धोका आपल्याला होऊ शकतो. त्यामुळे कुलदीपला आणलं. कुलदीपनं पण जसं सांगितलं की माझा चांगल्या टप्प्यावरती बॉल पिच झाला, आणि नवीन बॉल असल्यामुळे झटकन बॉल पडल्यामुळे पण ग्रिप चांगला झाल्यामुळेच रचिन रवींद्र बोल्ड झाला, आणि ती विकेट भारताला खूप महत्वाची किंवा टर्निंग पॉइंट ठरली. तिथून किवीजना मॅच मध्ये परतणं खूप अवघड झालं. आणि शेवटी ज्यानं 50 धावा केल्या, त्या जर धावा झाल्या नसत्या तर कदाचित किवी कमी राहिलं असतं, परंतु त्यापेक्षा अधिक जर धावा झाल्या असत्या, सँटनर वगैरे खेळत होता, तर त्या जर धावा जास्त झाल्या असत्या तर कदाचित भारतासाठी, कारण मॅच ही जवळपास शेवटच्या षटकापर्यंत आली होती. आणि म्हणजे मॅच मध्ये ज्या पद्धतीचे अपडॉस काल बघायला मिळालेत, अनेक घरांमध्ये अक्षरशः रडलेत, अनेक वेगळं वातावरण होतं. मला प्रश्न हाच विचारायचा आहे की जी पार्टनरशिप होती, ती पार्टनरशिप न्यूझीलंडच्या आणखी थोडीशी वाढली असते तर कदाचित धावसंख्येमध्ये फरक दिसला असता. हो, कारण मी जसं म्हणतेल की डॅरेल मिचेल आणि ब्रेसवेल हे महत्वाचे खेळाडू आहेत त्यांचे लोअर मिडल ऑर्डर मधले. त्यांनी जर रन्स केल्या तर न्यूझीलंडला चांगला फायदा होईल. आणि काल आपण बघायला मिळेल की ते टुर्नामेंटमध्ये फॉर्म मध्ये नव्हते, परंतु कालच्या मॅचला दोघांनी पण अर्धशतकी खेळी केली. परंतु डॅरेल मिचेल ज्या पद्धतीने आउट झाला, जर डॅरेल मिचेल पूर्ण ओव्हर खाली खेळला असता तर निश्चित आपल्याला 280 रन्स बघायला मिळाले असते. पत्त्यांचा डाव खेळताना बऱ्याच वेळेस आपले पत्ते दाखवत नाही. ज्यावेळेस भारतीय संघ पाकिस्तानमध्ये आला होता त्यावेळेस पाकिस्तान मीडिया आणि सगळ्यांनीच खिल्ली उडवली होती की भारत 4-4 आणि 5-5 स्पिनर घेऊन येतोय, काय त्याचा उपयोग होणार. परंतु काय उपयोग होणार हे रोहित शर्मानं आणि गौतम गंभीरनं अगोदरच ओळखलं होतं, आणि त्याच्यामुळे हे टीम कॉम्बिनेशन होतं. कशा पद्धतीनं ओव्हरऑल या सगळ्या स्पर्धेमध्ये भारताचा स्पिन अटॅक राहिला. कारण महत्वाची गोष्ट की या 4ही मॅचेस मध्ये भारतानं प्रतिस्पर्धी संघाला 10 गडी बाद केलेले आहेत, आणि त्यातले जवळपास सगळे गडी हे स्पिनरने घेतलेले आहेत. कारण विकेट जर बघितल्या तर दुबई मधले आपण विकेट जर बघितल्या तर टर्निंग विकेट होत्या, स्लो विकेट्स होत्या, कारण त्या विकेट्सवरती स्पिनरच चालणार होते भारताला माहित होतं. त्यामुळेच तर भारतानं जयस्वालला पुन्हा एकदा टीम मधनं बाहेर करून चक्रवर्तीला बोलवलेलं. हा निर्णय बरोबर साबित केला. चक्रवर्तीनं 9 विकेट्स घेऊन दिल्या. कालच्या मॅच मध्ये महत्वाच्या 2 विकेट्स काढून दिल्या चक्रवर्तीनं. त्यामुळे स्पिनरच्या बाबतीत जर बघायला गेलं तर 4ही स्पिनर वेगळ्या क्वालिटीचे होते. जडेजा असेल, अक्षर असेल, वरुण चक्रवर्ती असेल, कुलदीप यादव असेल. त्यामुळे समोरच्या प्लेअरला तोच प्रश्न पडायचा की कुणाच्या वर खेळायचे आणि कुणावरती अटॅक करायचा, त्याच प्रश्नात बॅटर्स राहिले, आणि त्यामुळेच तर त्यांना आपली स्पिन बॉलिंग खेळणं अवघड झालंय. अगोदरचे काही पौराणिक कार्यक्रम असायचे, त्याच्यामध्ये समोरचा एक जण बाण मारला तर त्याला उत्तर म्हणून दुसरा बाण यायचा, मग तो बाण खराब झाला किंवा तो बाण नष्ट केल्यानंतर तिसरा बाण काढायचा. तसं भारताच्या म्हणजे खात्यामध्ये असे 4 सगळे अस्त्र होती, आणि ते एक एक करून सोडलं गेलं. नक्कीच, कारण ज्या पद्धतीने मी म्हंटल की 4ही स्पिनर वेगवेगळ्या क्वालिटीचे होते. जडेजा बघितला किंवा अक्षर पटेल बघितला तर जोरात टाकतात, थोडेसे फ्लाइट्स कमी देतात. कुलदीप यादव जर बघितला तर थोडासा फ्लाइटेड आहे, आणि वरुण चक्रवर्ती पुन्हा एकदा मिस्ट्री स्पिनर आहे. त्यामुळे समोरच्या प्लेयर्सना आव्हान होतं की कोणत्या पद्धतीने त्यांना खेळावं, त्या पेचातच ते राहिले. आणि वरुण चक्रवर्ती खरंच हा मिस्ट्री स्पिनर आहे, कारण काल रोहित आणि विराट सुद्धा म्हटलेत की ज्यावेळेस आम्ही नेटमध्ये प्रॅक्टिस करायचो त्यावेळेस आम्ही वरुणला सांगायचो की तू बॉल टाक, तर वरुण अगदी हळू लयमध्ये बॉल टाकायचा. आम्हाला सुद्धा कळायचं नाही की त्याच्याकडे नेमके कुठले बॉल आहेत, परंतु ज्यावेळेस तो स्पर्धेला उतरतो त्यावेळेस तो मिस्ट्री बॉलर काय हे दाखवून देतो. उद्याच्या भारताचं भवितव्य एक स्पिनरच्या दृष्टिकोनातून वरुण चक्रवर्तीचा काय रोल राहील, कारण एक आयसीसी सारखे चॅम्पियन्स ट्रॉफीचा अनुभव त्याच्या पाठीशी आहे. उद्याच्या होणाऱ्या मॅचेस आहेत किंवा पुढचं होणारं वर्ल्ड कप किती मोठा राहणार आहे. वरुणच्या बाबतीत जर म्हणायचं झालं तर त्याच दुबईच्या मैदानावरती बरीच टीका झालेली 2021च्या वर्ल्ड कपच्या वेळेला, T20 वर्ल्ड कपला, कारण विकेट्स घेता आलेल्या नव्हत्या वरुण चक्रवर्तीला.
त्यामुळे बरीच टीका झाली आणि त्याच मैदानावरती वरुण चक्रवर्तीने आज आपल्याला मॅच जिंकून दिली असं म्हणेन मी, पहिली विकेट ज्या काढून. त्यामुळं जोरदार कमबॅक आहे असं म्हणेन मी त्याचं पुन्हा एकदा या क्रिकेटमध्ये. आणि येणाऱ्या भविष्य काळात वरुण चक्रवर्ती एक भारताचा एक उभवता स्पिनर असेल असं म्हणेन की बरेच टीमना तो चॅलेंजिंग असणार आहे, कारण त्याची ऍक्शन किंवा तो कुठले बॉल टाकतो ते माहीत नसतं. त्यामुळे येणाऱ्या काळात खूप चॅलेंजिंग असा स्पिनर आपल्याला भारताकडून बघायला मिळेल. थोड्याच दिवसात IPL चालू होते, त्याच्यानंतर रणजी मॅचेस चालू होतील, त्या अनुषंगाने तुझे दौरे चालू होतील. या दौऱ्यात कधी वरुण भेटला तर काय म्हणणार आहेस वरुणला तू? वरुणला मी लास्ट इयर भेटलेलो. अच्छा, भेटला होता? भेटलेलो. चांगला आहे ऍज अ फ्रेंड म्हणून, आणि चांगलं वाटलं भेटून ते. कॉंग्रॅच्युलेशन नक्कीच दे. अच्छा, आणि सगळ्या कोल्हापूरकरांचा आणि आपल्या टीव्ही नेक्स्ट मराठीचं प्रेम सुद्धा त्याला दे. तर या पहिल्या सेगमेंटमध्ये न्यूझीलंड नेमकं कुठं फसला, नेमकी कुठे टॅक्टिक्स भारताच्या भारी पडल्या आणि भारताचा स्पिन अटॅक कशा पद्धतीने राहिला, बॉलिंग क्षेत्रामध्ये भारत कसा पुढे राहिला हे आपण जाणून घेतलं. भारताची जी फलंदाजी आहे त्याच्याविषयी बोलणार आहोत. काही दिवसांपूर्वी आपण ज्यावेळेस स्टुडिओमध्ये या मॅचेस किंवा ICC चॅम्पियन्स ट्रॉफी विषयीचं विश्लेषण करत होतो, त्यावेळेस आपण असं भारताविषयी म्हटलं होतं की फ्लावर समजा क्या, फ्लावर नाही फायर वूम आहे. आणि काल पुन्हा एकदा भारताची ज्यावेळेस फलंदाजी बघितली किंवा ज्या पद्धतीनं भारताचा हा प्रवास राहिला, पुष्पामधला पुन्हा एकदा तो डायलॉग लक्षात येतोय, तो म्हणजे दम है तो रोक ले. आता त्यावेळेस शेखावत म्हटलं होतं, आता इथं काल म्हणायला पाहिजे होतं न्यूझीलंड. तर ज्या पद्धतीनं काय भारताची ओव्हरऑल या सगळ्या स्पर्धेमध्ये बॅटिंग राहिली, कसं बघतोस? कारण प्रत्येक पहिल्या मॅच मध्ये शुभमन चमकला, दुसऱ्या मॅच मध्ये विराट चमकला, तिसऱ्या मॅच मध्ये एक नाही श्रेयस आणि आपल्या KL राहुलनं ती जबाबदारी घेतली. प्रत्येक जण आपापली भूमिका पार पडते. एकंदरीत या स्पर्धेमध्ये भारताची फलंदाजी कशी राहिली याच्यावर बोलू आणि त्यानंतर कालच्या मॅच वरती. जर आपण बघितलं तर प्रत्येक मॅचला वेगवेगळा आपल्याला कोणतरी हिरो बघायला मिळालेला आहे. त्यामुळेच मी म्हटले की पहिल्यांदा काल आपल्याला टीम वर्क बघायला मिळालं की एकाच वरती टीम अवलंबून नव्हती आपली. कधी बॅटर पुढे आले, कधी बॉलर पुढे आले, कधी फिल्डिंग पण आपल्याला मॅच जिंकून दिली. कारण जसं ऑस्ट्रेलिया विरुद्ध आपण जर बघितलं सेमीफायनलला, तो अय्यरचा रनआउट खूप महत्वाचा होता. त्यामुळे काल ओव्हरऑल मी टुर्नामेंटमध्ये म्हणेन की आपण एक चांगल्या टीम वर्कने उतरलो, जसं 2024च्या वर्ल्ड कपला म्हटलं मी आपण उतरलेलो, तेच आपल्याला एक्झॅक्टली काल बघायला मिळालं आणि त्याचीच गरज होती आपल्याला. त्यामुळेच तर भारत आपण कालचा चॅम्पियन ट्रॉफी जिंकू शकलो. एवढी मोठी ही स्पर्धा अंतिम मध्ये म्हणजे फायनल आपण खेळतोय, याच्या अगोदर याच न्यूझीलंड कडून आपण मॅच हारलेलो आहे, हे सगळं डोक्यामध्ये आहे. आपण निवृत्तीच्या एका टप्प्यावरती आहोत. का तर आता रोहितनं सांगितलं माझ्या मनामध्ये काहीतरी निवृत्तीचा आता विचार नाही, परंतु हे सगळं घेऊन ज्यावेळेस रोहित विचारला त्यावेळेस सगळ्यांना असं वाटत होतं की रोहितनं थोडंसं सावधानतेनं खेळायला पाहिजे, काही गोष्टींवरती मोह टाळायला पाहिजे, त्याचा जो आवडता हुक आणि पुल शॉट आहे त्याच्यावरती त्यानं थोडंसं नियंत्रण ठेवायला पाहिजे. परंतु शेवटी राजा हा राजा असतो, ज्यावेळेस एक मैदानात पाऊल ठेवतोय तो त्याच्या पद्धतीनं वावरत असतोय. रोहितनं सुद्धा काल अंतिम सामना वगैरे असं काहीच वाटलं नाही त्याला. पहिल्या बॉल पासून त्यानं मारायला सुरुवात केली. पहिल्या षटकात बघितलं तर रोहित शर्मानं सिक्सर मारलेला, त्यामुळे चांगल्या फॉर्म मध्ये वाटत होता. आपल्याला जी गरज होती, जसं मी म्हटलेलं की पहिल्या 10 षटकात आपल्याला रोहित शर्मा खेळणं महत्वाचं आहे, तेच काल एक्झॅक्ट बघायला मिळालं आपल्याला. 105 रनची पार्टनरशिप आपल्याला खूप इम्पॉर्टंट होती. त्यामुळेच तर एक प्लॅटफॉर्म येणाऱ्या बॅटरसाठी सेट झाला असं म्हणेल. रोहित शर्मा जर थांबला असता तर निश्चित आपण 35 ते 40 ओव्हरच्या मध्येच मॅच आपण फिनिश केली असती. कुठेतरी एक मोहाच्या ओघात गेला असं म्हणेन मी रोहित शर्मा, तो शॉट खेळायला रचित रवींद्रच्या. ती जर ओव्हर जरी गेली असती तरी काही प्रॉब्लेम नव्हता, कारण रोहित शर्मा असा प्लेअर आपल्याला माहितीये की 2 ओव्हर 1 ओव्हर जरी आपल्याला खराब जरी गेल्या तरी तो बाकीच्यावर आपल्याला कव्हर करू शकतो. थोडंसं रोहित शर्मा तिथं थांबायला पाहिजे होतं असं म्हणेन. आपण कुणाच्या तरी एक नाही घराच्या वास्तूला वगैरे जातो आणि त्यावेळेस बघतो की बिल्डिंग खूप चांगली आहे. कालचा विजय आपण बघत आहे, परंतु त्याचा पाया जो होता तो त्या 15 ओव्हरमध्ये एक नाही रोहितनं घातला होता. त्या दरम्यान जर रोहितच्या बाबतीमध्ये किंवा एखाद दुसरी जर विकेट गेली असती तर मॅचचा निकाल कदाचित वेगळा लागला असता. नक्कीच. मी फक्त असं म्हणेन की न्यूझीलंडनं काल चांगली फिल्डिंग जरी केली असती तर निकाल वेगळा लागला असता. कारण न्यूझीलंडला आपण कधी अशी फिल्डिंग करताना नाही बघितली की त्यांच्याकडनं 2-3 कॅचेस सुटले. ते जर तुम्ही कॅचेस जर घेतले असते किंवा श्रेयस अय्यरचा तो रनआउट आहे जो एज लागून थर्डमॅनच्या दिशेने गेलेला, तो रनआउट जरी झाला असता तरी पण मॅच निश्चित आपल्याला वेगळी बघायला मिळाली असती. कारण शुभमन गिलचा जर आपण कॅच बघितला तर पुन्हा एकदा अचंबित करणारा कॅच होता ग्लेन फिलिप कडून.
त्यामुळे न्यूझीलंड काल जे हारायचे महत्वाचं जे कारण असेल ते मी फिल्डिंग वरतीच देईन. ज्या पद्धतीनं तू सांगितलं की रोहित शर्मानं आपल्या त्या फटक्यावरती थोडासा मोह आवरायला पाहिजे होता, पण शेवटी तो रोहित आहे, त्याच्यामुळे रोहितनं ती रिस्क घेतली, दुर्दैवानं तो आउट झाला. त्याच्यानंतर मग आपल्या समोर येते ती म्हणजे रोहितची विकेट झाल्यानंतर विराटची विकेट. विराट कशा पद्धतीनं म्हणजे आता बॉलच तू चांगल्या रीतीने सांगू शकशील. फ्लिक करायच्या नादात होता विराट कोहली, अंदाज नाही आला किती बॉल टर्न होईल, त्या ह्याच्यात आउट होऊन गेला. परंतु त्या ठिकाणी थोडंसं थांबणं पण महत्वाचं होतं असं म्हणेन की विराट कोहली सिंगलला गेला त्यामुळे आउट झाला. जर थोडंसं तिथं पेशन्स दाखवले असते तर थोडंसं किवींना वरचढ तिथं होता आलं नसतं आणि त्यानंतर येणाऱ्या विकेट्सवरती आपल्याला प्रेशर आलं नसतं. कालच्या ओव्हरऑल ठीक आहे, आपण तो प्रश्न नंतरच घेऊ, परंतु ठीक आहे विराटचा तो एक शॉर्ट सिलेक्शन कदाचित चुकला असेल फ्लिकच्या नादामध्ये, तो एलबी गेला. पण त्यानंतर अक्षर पटेल होता, खूप चांगल्या रीतीनं सिंगल डबल करत होता, ज्यावेळेस गरज होती त्यावेळेस तो मारण्याचा प्रयत्न करत होता. ज्या षटकामध्ये तो आउट गेला त्या षटकामध्ये त्याने एक सिक्सर मारला होता, त्याला थांबायला पाहिजे होतं, परंतु पुन्हा एकदा त्याचं सिलेक्शन चुकलं, शॉर्ट सिलेक्शन. हो, कारण अक्षर पटेल पण सेट झालेला, त्यानं आणि श्रेयस अय्यरनं 60 रनची पार्टनरशिप केलेली. ती पार्टनरशिप ब्रेक झालेली श्रेयस अय्यर आउट झाल्यानंतर. हार्दिक KL राहुल बरोबर चांगली पार्टनरशिप चाललेली, 25-30 ची पार्टनरशिप झालेली. तीच जर पार्टनरशिप थोडी अजून मोठी झाली असती तर हार्दिक पांड्यावरती आलेलं प्रेशर थोडंसं कमी आलं असतं. पण श्रेयस अय्यर प्रॉपर सेट झाले, अक्षर पटेल सेट होऊन आउट झाला असं म्हणेन. आणि त्यानंतर मग आपल्या 2 विकेट ज्या राहिल्या त्या म्हणजे महत्वाच्या गोष्ट ती एक हार्दिक पांड्याची आणि दुसरी विकेट होती ती म्हणजे श्रेयस अय्यरची. कसं बघतोस त्या दोघांच्या विकेट्सकडे? श्रेयस अय्यरच्या बाबतीत जर बघायला गेलं तर थोडासा कुठं तर काल ट्रबल करताना दिसत होता विकेटवरती, परंतु ज्या पद्धतीनं त्याला चान्सेस मिळाले त्याचा कुठं तर आणि थोडा फायदा श्रेयस अय्यरने करायला पाहिजे असं मी म्हणतो, करायला पाहिजे होता. कारण माहितीये की तो सूर्याची रिप्लेस करून टीम मध्ये येतोय. बरेच मध्ये प्रॉब्लेम झाले फॉर्म मध्ये असताना, पण श्रेयस अय्यरचे काही प्रॉब्लेममुळे श्रेयस अय्यर टीमच्या बाहेर होता, परंतु चांगल्या परफॉर्मन्स नंतर टीम मध्ये येतोय. चांगली चॅम्पियन ट्रॉफी त्याच्यासाठी गेली, इंग्लंडची सिरीज पण चांगली गेली, परंतु शेवट थोडासा त्याला गोड करता आला असता मॅच फिनिश करून. KL राहुलचा कालचा रोल कसा होता? KL राहुल बद्दल जर आपण बघितलं तर 1 नंबर पासून 6-7 नंबर पर्यंत KL राहुलनं बॅटिंग केलेलं आहे इंडियासाठी. आणि बरेच वेळेला त्याच्याविषयी प्रश्नचिन्ह आले की तो टीम मध्ये फिट आहे का नाही. आता पण चालू होतं की ऋषभ पंतला खेळवावं की नाही, परंतु ऑस्ट्रेलिया विरुद्ध असेल किंवा कालची इनिंग जी असेल किवीन विरुद्धची, त्यानं साबित करून दिले तो कुठल्याही क्षणी कुठेही खेळू शकतो. परंतु जास्तीत जास्त आता मॅनेजमेंटला जबाबदारी आहे की KL राहुलला चान्सेस द्यायची, कारण त्याच्यासारखा मला आता फिनिशर कुठला दिसत नाहीये. त्यानंतर महत्वाची एक जी गोष्ट मी मगाशी प्रश्न विचारता राहिलो ते म्हणजे कारण भारतीय संघ एका वेगळ्या मानसिकतेमध्ये आला होता की आपल्याला मारायचंय. म्हणजे रोहित शर्माची बॅटिंग बघताना आपल्याला कळतं की नाही तो मारण्याच्या हिशोबानेच आलेला होता. ज्यावेळेस आपण अक्षर पटेलचे विकेट्स बघतोय त्यावेळेस अक्षरनं सुद्धा 6 मारल्यानंतर पुन्हा एकदा तो मारण्याच्या नादात आउट झाला. हार्दिक पांड्याच्या मध्ये सुद्धा त्याच पद्धतीचं होतं. काय म्हणजे एक अनालिसिस्ट म्हणून भारताचा हा माइंडसेट होता, त्या माइंडसेटकडे कसं बघतो तू? रोहित शर्माचं सर्वांनाच माहिती आहे की नवीन बॉल होता, सगळ्यांना माहित होतं की नवीन बॉलवरती जेवढ्या रन्स होतील त्या खूप महत्वाच्या होत्या. आणि तेच एक्झॅक्टली रोहित शर्माने केलं की आपल्याला जो स्टार्ट पाहिजे होता तो मिळवून दिला नवीन बॉलवरती आणि एक प्लॅटफॉर्म सेट केला. जसं जसं मॅच पुढे जात होती, प्रेशर स्पिनर्स वाढवत होते भारतावरचं आपण बघितलं, तर एखादा जरी लूज बॉल मिळाला तरी माहित होतं प्लेयर्सला की हा लूज बॉल आपल्याला बाहेर पाठवणं गरजेचं आहे किंवा मारणं गरजेचं आहे, कारण 6 किंवा बाउंड्री घेणं त्यावेळेला गरजेचं होतं. आणि एक्झॅक्टली तेच हार्दिक पांड्या किंवा अक्षर पटेल किंवा श्रेयस अय्यरने केलं की 2-3 बॉल जेव्हा डॉट्स जात होते तर आपण बघत होतो की एखादा मोठा शॉट त्यावेळेला येत होता, तर ते गरजेचं होतं की प्रेशर रिलीज करणं. जर डॉट बॉल जर न्यूझीलंड सारखे आपल्यावरती वाढत गेले असते तर आपल्याला चेस करणं खूप अवघड झालं असतं. अगदी शेवटच्या सुद्धा षटकांमध्ये आपण बघितलं की एका धावेचं रूपांतर 2 धावेमध्ये केलं, कारण त्यांनाही माहित होतं की जितकी मॅच जवळ जाईल त्यावेळेस एखादी विकेट सुद्धा आपल्याला एका पराभवाच्या वाटेवरती घेऊन जाऊ शकेल. त्याच्यामुळे ज्या पद्धतीनं रवींद्र जडेजा धावत होता आणि त्याचा सहकारी धावत होता त्याच्यामुळं हे सगळं टीम कॉम्बिनेशन आपल्याला दिसून येतं. आता सगळ्यात महत्वाची गोष्ट, न्यूझीलंडकडे जर हेनरी मॅट असता तर काय वेगळं चित्र असतं का? आणि काल ओव्हरऑल अटॅक कसा होता? मॅट हेनरीचा कुठं तर फरक पडला असं म्हणेन मी, कारण नवीन बॉलवरती खूप रन होऊन गेल्या भारताला. मॅट हेनरी जर आपण मॅच चालू व्हायच्या आधी जर बघितलं तर फिटनेस देत होता, परंतु
कुठंतरी त्याला अनकम्फर्टेबल वाटलं, जाताना पण तो दुःखी याच्यातच बाहेर गेला. आणि तो जर असता तर मॅट हेनरीच्या बाबतीत दुसरी गोष्ट बोलायची गेली तर 10 विकेट्स घेऊन तो लिडिंग विकेट टेकर वरती होता. पण तो जर असता तर निश्चित नवीन बॉल वरती कुठं तर आपल्याला फरक बघायला मिळाला असता, थोड्या रन्स कमी झाल्या असत्या किंवा एखादी विकेट्स पण त्यांनी घेऊन दिली असती. आणि न्यूझीलंडच्या जर ओव्हरऑल बॉलिंगच्या बाबतीत बघायला गेलं तर जसं मी म्हटलेलं की रचित रवींद्र आणि मिचेल सँटनर वरती मोठी जबाबदारी आहे आणि ती दोघांनी बरोबर पार पाडली, कारण दोघांनी महत्वाच्या विकेट्स ज्या महत्वाच्या पॉइंटला काढून दिल्या. त्यामुळे हे दोन स्पिनर त्यांच्यासाठी खूप महत्वाचे होते. ब्रेसवेल आणि ग्लेन फिलिप वरती एवढी जबाबदारी होती, परंतु त्या पद्धतीने त्यांनी बॉलिंग नाही केली. महत्वाचं सगळ्यात म्हणजे फिल्डिंगमुळेच न्यूझीलंड पूर्ण बॅकफूट वरती आलं. श्रेयस अय्यरचा कॅच असेल, रनआउट असेल, शुभमन गिलचा एक कॅच असेल, तो सोडल्यामुळेच तर न्यूझीलंडला या ट्रॉफीला हात धुवावा लागला. इव्हन भारताची सुद्धा फिल्डिंग खूप चांगल्या रीतीने झाली. ज्या पद्धतीने त्याने धावा वाचवल्या, म्हणजे अक्षरशः 20 ते 30 धावांचं रक्षण त्याने केलं. त्या जर भारताची जर ऍव्हरेज फिल्डिंग राहिली असती तर या 20 ते 30 धावा कदाचित वाढल्या असता आणि 251 जो स्कोर दिसतोय तो 280 पर्यंत गेला असता. हो, कारण जर बघितलं आपल्याकडून कॅचेस सुटले, परंतु कॅचेस सुटल्यानंतर आपण प्लेअरला कुठल्या मोठ्या रन्स नाही करून दिले, विकेट्स घेतल्या, परंतु ज्या सिंगल्स आपण वाचवल्या त्या खूप महत्वाच्या होत्या. पॉइंट्सला असेल विराट कोहली असताना, रवींद्र जडेजा असताना पॉइंटला रन्स असतील, कव्हर्सला विराट कोहली होता तिथल्या रन आपण वाचवल्या, मिड विकेटला रन आपण वाचवल्या. त्यामुळेच तर त्या 20 रनाचा डिफरन्स आपल्याला बघायला मिळाला, जो 270च्या जागी 250 वरती आपण त्यांना थांबवू शकलो. कालच्या मॅच मध्ये तुला सगळ्यात आवडलेला, तुला कधी असं वाटलं का की ही मॅच कुठंतरी जाते की काय, किंवा ही मॅच, कारण सर्वसामान्य जे बघणारे क्रीडा रसिक होते त्यांना कुठेतरी असं वाटतं अरे गेली वाटतं मॅच आता, अरे परत एक विकेट गेली. म्हणजे लपंडाव जो होता ना जय पराजयचा, तो दिसून येत होता. कधी कधी भारताला तो जय दिसायचा, परत तो लपायचा आणि न्यूझीलंडला दिसायचा. कधी तुला असं वाटलं या सगळ्या कालच्या मॅच मध्ये? रोहित शर्माची विकेट गेल्यानंतर थोडंसं कमबॅक झाला असता त्यांच्याकडून, कारण तोच पॉइंट टर्निंग पॉइंट होता रोहित शर्माचा. जर त्या जागी श्रेयस अय्यर जर आउट झाला असता तर खूप मोठा ऍडव्हान्टेज न्यूझीलंडला मिळाला असतं. परंतु श्रेयस अय्यरचा काल दिवस होता असं म्हणेन मी, त्यामुळेच तर आपण थोडंसं कमबॅक करू शकलो. आणि श्रेयस अय्यर आणि अक्षरची जी पार्टनरशिप झाली 60 रनची, तिथून किवी थोडेसे बॅकफुटला आले. रोहित शर्माची टर्निंग पॉइंट विकेट झाली असती. ओव्हरऑल आता ह्या सगळ्या स्पर्धा आता संपलेल्या आहे, ICC चॅम्पियन्स ट्रॉफी. न्यूझीलंडच्या दृष्टिकोनातून काय पॉझिटिव्ह गोष्टी तू बघतोस आणि इंडियाच्या दृष्टिकोनातून काय पॉझिटिव्ह गोष्टी बघतोस? इंडियाच्या बाबतीत जर म्हणायचं झालं तर आपल्याकडे जे असणारे स्पिनर्स, की आपण आता येणाऱ्या सिरीज मध्ये हे स्पिनर्स कशा पद्धतीने खेळवतो हे बघणं खूप महत्वाचं आहे. कारण 4 स्पिनर्सनी आपल्याला ट्रॉफी जिंकून दिली असं म्हणेन मी. कारण ज्या पद्धतीने मी म्हटलेलं की 40 ओव्हर खेळणं न्यूझीलंडला खूप जड जाणार आहे. या 40 ओव्हर एक्झॅक्टली तसंच काल झालं, की बघितलं आपण की 160 बॉल डॉट्स टाकले आपण त्या ठिकाणी. बॅटिंगच्या बाबतीत बघायचं झालं तर शुभमन गिल उभवता सितारा असणार आहे, श्रेयस अय्यर, हार्दिक पांड्या, KL राहुल येणाऱ्या काळात आपल्या भारतासाठी खूप चांगला परफॉर्म करतील असं वाटतंय. विराट कोहली आणि रोहित शर्मा हे शेवटच्या करिअरच्या अंतिम टप्प्यात आहे. त्यांनी पण सांगितले की आम्ही येत्या काही दिवसात कमी दिसेना आपल्याला. न्यूझीलंडच्या बाबतीत जर बघायला गेलं तर ग्लेन फिलिप्स वरती मी त्यांना जो ऑलराऊंडर मिळालाय त्याच्यावरती चांगली इन्व्हेस्टमेंट करणं महत्वाचे आहे. कारण फक्त बॅटिंग बॉलिंग पेक्षा तो ज्या पद्धतीने फिल्डिंग करतोय, कालचा आपण कॅच बघितला शुभमन गिलचा, त्याच्या आधी विराट कोहली असेल, मोहम्मद रिझवानचा कॅच असेल, त्यामुळे त्याच्यावरती इन्व्हेस्ट करणं खूप महत्वाचं आहे. न्यूझीलंडला कुठेतरी मधल्या फळीतील बॅटर्सना स्पिन खेळणं जरा थोडंसं इम्प्रूव्ह करायला लागेल. कारण ज्या पद्धतीने केन विल्यमसन स्पिन खेळतो, केन विल्यमसन पण आपल्याला काही वर्षानंतर दिसेल नाही दिसेल, परंतु त्यांना थोडंसं स्पिन खेळणं महत्वाचं आहे. मला माहित नाही, आता तू IPL ला जातोयस, परत तुझा आता दौरे चालू होतील. मी पहिल्या एपिसोड मध्ये म्हटलं यातल्या कुठल्या प्लेयर्सला तू भेटशील? ऑलमोस्ट सगळ्याच भेटायला मिळेल, सगळ्याच प्लेयर्सना भेटायला मिळेल. त्या प्रत्येक प्लेअरचा स्वभाव कसा आहे, म्हणजे ओव्हरऑल आम्ही समोर जे मैदानात बघतोय आणि मैदानाच्या बाहेर सगळे कसे असतात? डाऊन टू अर्थ असतात, सपोर्ट स्टाफला मदत करणारे पण असतात, समजून घेणारे पण असतात. अच्छा, तर एकंदरीतच कालची जी मॅच झाली त्या मॅच विषयीचं विश्लेषण आपल्या सोबत केलं ते स्वप्नील कदम आपल्या सोबत होता. स्वप्नील फक्त आजच्या मॅच पुरता नाही, तर ज्या दिवशी या मॅचेसचा म्हणजे ICC चॅम्पियन्स ट्रॉफीचा बिगुल वाजला त्या पहिल्या दिवसापासून शेवटच्या या मॅच पर्यंत आणि त्याचं विश्लेषण करण्यासाठी तो आपल्यामध्ये राहिला.
स्वप्नील आतापर्यंत जे जे काही प्रेडिक्शन्स केले त्यातले अनेक प्रेडिक्शन्स अगदी तंतोतंत ठरले होते आणि तो म्हणाला होता की भारत हा नक्की जिंकणार. त्यानं सांगितलं होतं की त्या मॅच मध्ये माझं जास्त लक्ष हे रोहित शर्मावरती असणार आणि तसंच सांगितलं होतं की वरुण चक्रवर्ती ह्या मॅच मध्ये गेम चेंजर ठरेल. आणि म्हणूनच मी म्हटलं होतं की तुझ्या तोंडात साखर पडो आल्यानंतर आपण त्याला साखर दिली. परंतु आता ज्या पद्धतीनं भारतीय संघ तयार होत आहे, ज्या पद्धतीनं भारतीय संघाची ही बांधणी चालू आहे, हाच संघ उद्याच्या दिवसामध्ये अनेक इतिहास रचेल असं वाटतं. लवकरच IPL ला सुरुवात होते, त्याही IPL च्या खजान्यामध्ये आणखी काही चांगले प्लेयर्स मिळतील. आणि स्वप्नील IPL च्या दरम्यान या संघांच्या बरोबर असेल, परंतु तुझ्या या सगळ्या दौऱ्याला आमच्या मनपूर्वक शुभेच्छा. थँक्यू. ज्यावेळेस IPL मधून तू परत येशील त्यावेळेस आम्हाला धमाल किस्से ते सगळे तुझ्याकडून ऐकायला येईल. बट ऑल द बेस्ट फॉर द IPL. आणि तू नेहमीच टीव्ही नेक्स्ट बरोबर राहिलास आणि स्ट्रेट डायव्हच्या माध्यमातून तुझं विश्लेषण आणि तुझं प्रेडिक्शन आणि अनालिसिस आमच्यासाठी करत राहिलास, त्याबद्दल मनापासून आभार. तर आतापर्यंत ICC चॅम्पियन्स ट्रॉफीचा हा विशेष एपिसोड आपण इथं थांबवतोय. कार्यक्रमाचं नाव होतं स्ट्रेट ड्राईव्ह. माहित नाही, आपण लवकरच भेटू एका नवीन सेगमेंटमध्ये. पण तोपर्यंत पाहत राहा मात्र टीव्ही नेक्स्ट मराठी.